नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज तुमच्यासाठी हा आजचा खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे। भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महत्त्वाचा म्हणजे असा की ज्यांना रेशन मिळते, लक्षात घ्या, ज्यांना रेशन मिळते त्यांच्यासाठी जो हा व्हिडिओ आहे, आजचा भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, का महत्त्वाचा म्हणत आहे मी, तर तुमच्या समोर मी सांगणारच आहे, तुमच्या लक्षात येऊनच जाईल। पण ज्यांना रेशन मिळते, रेशन कार्ड ज्यांच्याजवळ आहे, ज्यांना रेशन धान्य मिळते, त्यांच्यासाठी हा आजचा जो आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण राज्य शासनाने GR जारी केलेला आहे 4 एप्रिल 2025, म्हणजे आजची आहे 7 तारीख। तर त्या दिवशी म्हणजे 4 तारखेला राज्य शासनाने एक GR जारी केलेला आहे रेशन धान्यासाठी। तर तो GR कोणता आहे, काय आहे त्याच्यामध्ये, तर ही सगळी माहिती आपण समोर आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्याच कामाची माहिती आहे। आणि माझ्या मी सबस्क्रायबरला खास करून सांगत आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्यांना धान्य मिळते रेशनवरती, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। आज भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो का महत्त्वाचा म्हणतो, तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता। तर बघा, त्याच्यामध्ये लिहिलं आहे, सगळ्यात वर पहा उजव्या कोपऱ्यामध्ये, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत। ठीक आहे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक। ठीक आहे, आणि त्याच्या खाली दिली आहे पहा, दिनांक दिली आहे, ते दिनांक पहा 4 एप्रिल 2025, म्हणजे हा 4 एप्रिल 2025चा हा GR आहे। तर कोणता GR आहे तो बघा, मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्ही दुसरी इमेज बघा, तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता। राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकाची शोध मोहीम राबविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 9 येथील 28/1/2021 च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली आहे। आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे बघा, ज्या ग्राहकांकडे रेशन कार्ड आहे, ज्यांना धान्य मिळते, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आली आहे, म्हणजे GR जारी केलेला आहे। GR मध्ये असं म्हटलं आहे, एक फॉर्म आहे। हा GR कुठे मिळणार आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे, कशा प्रकारे हा तुम्ही GR बघू शकता, मी समोर सांगणार आहे। व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, होऊ द्या, पण आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर GR असा जारी केलेला आहे की शासनाने 30 एप्रिलपर्यंत ज्यांना धान्य मिळते, रेशन कार्डवरती धान्य, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्यांना धान्य मिळते, त्यांना एक फॉर्म भरून द्यायचा आहे। जर तो फॉर्म 30 एप्रिलपर्यंत जर तुम्ही ज्यांना रेशन मिळते, धान्य मिळते रेशन कार्डवरती, त्यांनी जर हा फॉर्म भरून दिला नाही, तर त्यांना 1 मे पासून जे रेशन आहे, ते जे धान्य आहे रेशन कार्डवरती जे मिळते, त्यांना ते 1 मे पासून मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही। तर तो फॉर्म कुठे मिळणार आहे ते पण मी समोर सांगणार आहे। तर बघा, तुम्ही समोरची मी बघू शकता, तुम्ही बघा, मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। ते बघा, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शनानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील
तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणीनंतर ही प्रक्रिया आहे। सध्या स्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी। सदर शोध मोहिमेच्या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। तर ही कार्यवाही बघा, राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्ताभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। रस्ताभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रस्ताभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकाकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी। बघा, जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे। कारण हे का करण्यात आलं आहे, राज्य सरकारने हा GR का काढला आहे, हा निर्णय का घेतला आहे, तर ते पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे। तर बघा, समोरची पेज बघा, फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPची जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीचा प्रती घेता येईल। दिलेला वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा। म्हणजे या डॉक्युमेंट्सपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट्स त्या फॉर्मसोबत तुम्हाला जोडावा लागणार आहे। तुम्ही आधार कार्ड जोडा, चाहे ड्रायव्हिंग लायसन्स जोडा, चाहे वीज बिल जोडा। तर जेवढे मी डॉक्युमेंट्स आता इथे दाखवले आहे त्यापैकी तुम्हाला एकच डॉक्युमेंट्स त्या फॉर्मसोबत जोडावा लागणार आहे। तो फॉर्म कुठे मिळणार आहे मी तुम्हाला समोर सांगते, टेन्शन घेऊ नका। ते बघा, मी खाली वाचून दाखवतो ते इमेज बघा। शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/3/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे। फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रस्ताभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावीत। वरील कार्यवाही 1 महिन्यात 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी। ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे। बघा, ही जी कारवाई आहे ती 30 एप्रिलपर्यंत म्हणजे 1 महिन्यामध्ये त्या दुकानदारांना, जिथे तुम्हाला कंट्रोल मिळतो त्या दुकानदारांना हा फॉर्म भरून देणे गरजेचे आहे। 30 एप्रिलपर्यंत म्हणजे त्यांना 30 एप्रिलपर्यंत हे जे फॉर्म आहे, ज्यांना जेवढ्यांना कंट्रोल मिळतो हा फॉर्म भरणे गरजेचे आहे। 30 एप्रिलपर्यंत फक्त आपल्याकडे 1 महिन्याचा वेळ लागला, कालावधी बाकी आहे। आजची आहे 7 तारीख। 30 एप्रिलपर्यंत हा जो फॉर्म आहे तो भरून देणे गरजेचं आहे। फॉर्म कुठे मिळणार सांगतो, टेन्शन घेऊ नका। तर मी तुम्हाला आता फॉर्मची इमेज दाखवते। तर फॉर्म कसा असणार आहे ते बघा, तुम्ही स्क्रीनवरती त्या फॉर्मची इमेज बघू शकता। हा आहे तो फॉर्म, ठीक आहे। हे पहिली इमेज झाली, दुसरी इमेज ही आहे, ठीक आहे। ही झाली दुसरी इमेज, तिसरी इमेज ही आहे, ठीक आहे। ह्या तीनच इमेज आहेत, ठीक आहे। हे जे फॉर्म आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे। हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा, ठीक आहे। हा डाउनलोड करून ठेवा। फक्त मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा आता तुमचा कंट्रोल येईल, जेव्हा तुम्ही आता तुमच्या दुकानामध्ये जिथे तुम्हाला धान्य मिळते, रेशन मिळते, तिथे तुम्ही जेव्हा घ्यायला जाल तेव्हा त्यांना, त्या दुकानदारांना समजा म्हटलं का आपल्याला फॉर्म भरावा लागेल, ठीक आहे। तर तो फॉर्म जर त्यांनी दिलं, त्यांची झेरॉक्स काढा, 2 ते 3 रुपयात काम होऊन जाईल। त्या दुकानदाराने जेव्हा म्हटलं, जिथे तुम्हाला रेशन मिळते, धान्य मिळते, त्या दुकानदारांनी जेव्हा म्हणेल की आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे। फक्त हा शासन निर्णय जारी केलेला आहे, 30 एप्रिलपर्यंत याची मुदत आहे। पण मुदत वाढू पण शकते, कारण हे जे मुदत आहे ते जे तुम्हाला रेशन मिळते त्या दुकानदारांना माहीत असते, ठीक आहे। ते जर फॉर्म देते तर ठीक, आणि त्यांनी जर म्हटलं की तुम्ही तुमचा फॉर्म आणा, कुठूनही आणा, तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तुम्ही डाउनलोड करून ठेवा। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून जाऊन तुम्ही हा जो फॉर्म आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हा जो GR आहे तुम्ही कसा पाल तर ते बघा. तर हा जो GR साठी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही इमेज बघू शकता. तुम्हाला अशा प्रकारे तिथे सर्च करायचं आहे. तर बघा तिथेच गुगलमध्ये सर्च करायचं आहे maharashtra.gov.in GR. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर बघा जी पहिली वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, GR maharashtra.gov.in याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. एक नवीन पेज उघडेल आणि खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इमेज बघू शकता. हा दुसरा क्रमांकाचा जो GR आहे तो बघा तुम्ही खाली सगळ्यात खाली डाउनलोड म्हणून आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो GR आहे तुम्हाला दिसून जाणार आहे. हा GR जो आहे तुम्ही नक्की वाचा. GR आणि जो फॉर्म आहे त्याच्या दोनही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जरी GR ची लिंक नाही ओपन झाली तर मी ज्याप्रमाणे सांगलो त्याप्रमाणे गुगल क्रोमवरती जाऊन करा. तुम्हाला GR डाउनलोड करता येईल तुमच्या मोबाईलमध्ये. आणि जो फॉर्मची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पण देत आहे, ठीक आहे. तो फॉर्म तुम्ही अवश्य तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या रिश्तेदारांना शेअर करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, ठीक आहे, तुमच्या मित्रांना शेअर करा. हा आजचा जो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवला आहे. कारण GR जे जारी झाला आहे 4 एप्रिल 2025ला. तर हा जो फॉर्म आहे तो भरून देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जिथे राशन मिळते ते दुकानदार जेव्हा म्हणतील की आपल्याला आज फॉर्म भरायचा आहे, तुम्ही फॉर्म आणा, तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तुम्ही डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये करून ठेवा, ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी आजची जर माहिती तुम्हाला समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, ठीक आहे. त्यांना पण ही जो GR आहे जो शासन निर्णय आहे त्यांना पण कळू द्या, ठीक आहे. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.